कसे आहेत मित्रांनो, मजेत ना? तर आपल्या देवाचा गड देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत देवगड हायस्कूलमध्ये आणि गुरुदक्षिण हॉलमध्ये आपण जाणार आहोत. कारण आता राखीचं कार्यक्रम म्हणजे रक्षाबंधन येतो आहे. त्यानिमित्त 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे घरातूनच हस्तकलेतून राख्या बनवलेल्या आहेत. त्यामध्ये 95 स्टॉल हे लावलेले होते. त्यामध्ये 125 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि उत्कृष्ट प्रकारे राख्या बनवल्या होत्या. आणि त्याचे सेल त्या ठिकाणी शाळेतल्या मुलांनी, बाकीच्या शाळेतल्या मुलांनी किंवा बाहेरून येणारे पालक किंवा अन्य मंडळींनी खरेदी वगैरे केली. आणि हा व्हिडिओ कसा होईल नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक नक्की लाईक करा. चला जाऊया त्या ठिकाणी आणि कशाप्रकारे ही स्टॉल लावली जातात, ही कशाप्रकारे हे राखे बनवले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला. बसा तुम्ही बसा कुठे
विलास रुमडे सर या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या राख्या त्यांनी जवळून बघितलेल्या आहेत. आपण टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू वापरून राखी कशी तयार करायची हे तुम्हाला सांगितलेलं होतं. काही विद्यार्थ्यांनी खरोखर टाकाऊ पासून टिकाऊ राखी तयार करून आणली आहे. काही विद्यार्थ्यांपर्यंत सूचना व्यवस्थित पोहोचली नाही वाटतं, पण असू दे. 125 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झालेले आहेत. 95 स्टॉल आपण मांडलेले आहेत. इयत्ता 5वी ते इयत्ता 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी करून घेणार आहोत. आज जेव्हा आपण विलास रुमडे सरांना फोन केला की उद्घाटनासाठी या, तेव्हा त्यांनी कोणतेही कारण न सांगता तुमच्या उपक्रमाच्या आवडीसाठी लगेच या ठिकाणी येण्यासाठी आपली पसंती दर्शवलेली आहे. आज इथे कार्यक्रमाला येऊन तुम्हाला विद्यार्थी वर्गाला त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. मी मुख्याध्यापक प्रथम यांना विनंती करते की रुमडे सर यांचे गुलाब पुष्प देऊन आभार मानावे. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. असे उपक्रम तुम्ही करता, असेच पुढे करत राहा. धन्यवाद रुमडे सर. धन्यवाद रुमडे सर. यानंतर रुमडे सरांना मी विनंती करेन की त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि असेच उपक्रम आमच्या शाळेत होण्यासाठी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज आपल्याला या ठिकाणी जे काही तुम्ही राखी बंधन प्रदर्शन ठेवलं आहे त्याच्यासाठी मला बोलवलं. मला खूप आनंद झाला की बा असे उपक्रम या शाळेत होत आहे. तर त्याच्यासाठी आपण कुठेही जरी असलो तरी आपल्या शाळेच्या मुलांनी आपल्या हस्तकलेने हे जे काही केलेलं आहे, मेहनत घेऊन केलेलं आहे, त्याबद्दल या ठिकाणी येऊन आपण त्यांना जर त्या कौतुकाची थाप दिली तर त्यांना अशाच प्रकारच्या प्रेरणा भविष्यात मिळाल्या तर त्यांच्याकडून अशाच प्रकारचे उपक्रम केले जातील आणि मोठ्या प्रमाणात केले जातील. मला मी या शाळेच्या ह्या उपक्रमामध्ये सामील असताना शिक्षकांकडून कृतज्ञतेने आभार मानतो. कारण
हे असे उपक्रम हे नेहमी त्यांच्याकडून घेतले जातात आणि त्याला मुलांचा सुद्धा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दरवर्षी मिळत असतो. या ठिकाणी मला वाटतं गेले 2-3 वर्ष तरी हा राखी बंधनाचे जे प्रदर्शन आहे ते केलं जातं. आज या प्रदर्शनामध्ये 95 स्टॉल आणि 125 विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आहे आणि याच्यामध्ये 5वी ते 9वी पर्यंत विद्यार्थी आहेत. खरोखरच खूप कौतुकास्पद अशी ही गोष्ट आहे की मुलं आवडीने या ठिकाणी करतात आणि आपली जी काही कला आहे, हस्तकला आहे, ही आज या ठिकाणी पालक असून दे किंवा अन्य कोणीही असून दे त्यांच्यासाठी हे या ठिकाणी सादरीकरण केलं जातं. लोकांना मुलांच्या हस्तकलेचं या ठिकाणी प्रदर्शन घडवलं जातं आणि मुलंही तेवढ्याच आवडीने या ठिकाणी आपले स्टॉल मांडत असतात आणि येणाऱ्या प्रत्येकाला माझं घ्या ही जी म्हणण्याची प्रवृत्ती आहे हो खूप काही सांगून जातो. अशाच प्रकारचे उपक्रम या शाळेत आणखीही व्हावेत. ज्या ज्यावेळी उपक्रम असतील त्याच्यावेळी जर समजा एक संस्थेचा एक सदस्य या नात्याने माझी ज्या ज्यावेळी मदत लागेल त्याच्याची यावेळी मी या ठिकाणी येऊन आपल्याला नक्कीच मदत करेन. कशाही पद्धतीची मदत असून दे. जे काय माझ्याकडून तुमची अपेक्षा आहे त्यांनी अपेक्षा पूर्ण करेन. धन्यवाद. जय भारत, जय भारत, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्र जर आवाज आपला थांबवा. या ठिकाणी आपले स्थानीय संस्था पदाधिकारी माननीय श्री विलास रुमडे सर तुमचं कौतुक करण्यासाठी आणि तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन ते उपस्थित राहिलेले आहेत. आजची मी मगाशीच उल्लेख केला की हा जो उपक्रम आहे विक्री राखी प्रदर्शन आणि विक्री हा रेकॉर्ड ब्रेक उपक्रम झालेला आहे. कारण यावर्षी यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांची संख्या ही 125 संख्या झालेली आहे. 95 स्टॉल्स आपण या ठिकाणी लावलेले आहेत. या समितीमध्ये पठाण मॅडम आहेत, किरकिरे मॅडम आहेत, गोसावी मॅडम आहेत. या सर्वांनी याचं नियोजन अगदी कमी कालावधीमध्ये अल्प कालावधीमध्ये उत्तम नियोजन केलेलं दिसून येतं. बेंचेस तुम्हाला सोय करून दिलेली आहे. स्टॉल आकर्षक पद्धतीने तुम्ही त्यावर मांडलेले आहेत. अतिशय सुंदर नियोजन या समितीने केलेलं आहे. विद्यार्थी वर्ग आणि पालक वर्गाचं देखील याला उत्तम त्याला सहकार्य लाभलेलं आहे. ज्या जे पालक या ठिकाणी प्रदर्शनाला भेट देणार आहेत तुमच्या राख्यांची जी विक्री आहे ती विक्री निश्चितच या ठिकाणी होणार आहे आणि तुम्हाला या उपक्रमातून एक उत्तम चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन मिळणार आहे. मी तुम्हा सर्वांना या निमित्ताने शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर आपण प्रत्यक्ष प्रदर्शनासाठी सुरुवात करणार आहोत. इयत्ता 6चा वर्ग या ठिकाणी आलेला आहे. स्वयंसेवकांची विनंती आहे की त्यांनी 6च्या वर्गाला हॉलमध्ये सोडायचं आहे.
मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि लहान मुलांना राख्या बनवणे विविध प्रकारचे कार्यक्रम या शाळेमध्ये होतात. आणि नक्कीच आपण हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही लाईक कराल. चॅनलवर नवीन असतात तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूचं बेल करून दाबा. नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका. चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.